हॅलो एव्हरीवन, मी ऐश्वर्या तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आजचा जो अपडेट आहे तो जॉब अपडेट आहे. छत्रपती संभाजी महानगरपालिका यांच्यामार्फत विविध पदांची पदभरती ही जाहीर करण्यात आलेली आहे. याची नोटिफिकेशन दिनांक जी आहे ती 16/2/2026 प्रसिद्ध करण्यात आलेली आहे नोटिफिकेशन. आणि यामध्ये कुठले पदं आहेत, कोण इलिजिबल आहे, एक्झाम पॅटर्न काय असणार आहेत, याची डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता, इथे तुम्हाला काही पदनाम दिलेले आहेत आणि त्यांची वेतन श्रेणी दिलेली आहे आणि भरावयाचे किती पदं आहेत. पोस्टचं नेमसुद्धा इथे दिलेलं आहे. यामध्ये एकूण 11 पदे आहेत. भरावयाची पदे जी आहेत ती 11 पदे आहेत. वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळी पदसंख्या देण्यात आलेली आहे. वेतन श्रेणी इथे देण्यात आलेली आहे. आपण सविस्तर एक एक पद पुढे आणि त्याची शैक्षणिक अर्हता आणि जागेचं वाटप हे डिटेलमध्ये बघणार आहोत. यामध्ये तुम्ही सुरुवातीला बघू शकता, अभियांत्रिकी सेवा, कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ अभियंता स्थापत्य यांची एकूण 32 पदे आहेत. अग्निशमन सेवा याचे एकूण 4 पदे आहेत. सुरक्षा सेवा याचे एकूण 1 पद आहे. तांत्रिकी सेवा म्हणजे स्थापत्य अभियांत्रिकीतील सहाय्यक, अनाधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक याचे एकूण 24 पदे आहेत. पुढे आहे स्वच्छता निरीक्षक म्हणून पद आहे, त्यामध्ये 12 जागा आहेत. आणि पशुधन पर्यवेक्षक यासाठी 7 जागा आहेत. आणि चालक यंत्रचालक यासाठी एकूण 15 जागा आहेत. ठीक आहे. उद्यान सहाय्यक, कृषी सहाय्यक यासाठी एकूण 6 जागा आहेत. आणि अनुरेखक यासाठी एकूण 9 जागा आहेत. अग्निशामकसाठी एकूण 100 जागा आहेत. आणि रोगपाल यासाठी एकूण 12 जागा आहेत. आता कॅटेगरी वाईज कशा जागा वाटप केल्या आहेत त्याचं आपण पुढे बघणार आहोत. तर जे ऑनलाईन अप्लिकेशन तुम्ही 17/2/2026 पासून करू शकता आणि मार्च महिन्यातील 18 तारखेपर्यंत 18 मार्चपर्यंत तुम्ही ऑनलाईन अप्लिकेशन करू शकता. 18 मार्च ही लास्ट डेट आहे. परीक्षेच्या 7 दिवसाआधी तुम्हाला ऑनलाईन तुमचं जे परीक्षापत्र प्रवेशपत्र हे उपलब्ध करून देण्यात येईल. ठीक आहे. आणि कुठली क्वेरी असेल तर तुम्ही या साईटवर जाऊन किंवा या हेल्पलाईन नंबरवर जाऊन तुम्ही कोऑर्डिनेट करू शकता. एक्झाम ही IBPS कंडक्ट करणार आहे. ठीक आहे. पुढे तुम्ही बघू शकता, यामध्ये परीक्षा शुल्क तुम्हाला देण्यात आलेलं आहे. खुल्या वर्गात जर तुम्ही मोडत असाल तर तुम्हाला 1000 रुपये परीक्षा शुल्क आणि अनाथ व मागास प्रवर्गासाठी एकूण 900 रुपये परीक्षा शुल्क इथे आकारण्यात आलेलं आहे. ठीक आहे. पहिलं जे आपण पद बघितलं होतं, पदाचं नाव होतं कनिष्ठ अभियंता स्थापत्य यासाठी होतं. यामध्ये तुम्हाला 32 जागा आहेत टोटल. त्या जागांचं वाटप इथे व्यवस्थित दिलेलं आहे. S14ची वेतन श्रेणी इथे या पदाकरिता लागू होणार आहे. आणि शैक्षणिक अर्हता बघा तुम्ही, मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य म्हणजे सिव्हिल अभियांत्रिकीची शाखेची पदवी आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे हे आवश्यक आहे. पुढचं जे पद आहे अग्निशमन केंद्र अधिकारी गट क चं हे पद आहे. S10ची वेतन श्रेणी आहे. यामध्ये एकूण जागा 4 आहे. जागांचं वाटप इथे पूर्णपणे देण्यात आलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता स्क्रीनवर. यामध्ये तुम्ही बघा, शैक्षणिक अर्हता बघा, मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी. ठीक आहे. आणि यामध्ये तुम्हाला जे आहे बरेचसे एज शर्ती इथे देण्यात आलेले आहे. म्हणजे तुम्हाला ठीक आहे, आपण वाचूया. राष्ट्रीय राज्य अग्निशमन सेवा महाविद्यालय यांच्याकडे स्टेशन ऑफिसर अँड इन्स्ट्रक्टर पाठ्यक्रम अग्निशमन अभियांत्रिकी मधील प्रगत पदविका उत्तीर्ण असावा किंवा राष्ट्रीय राज्य अग्निशमन सेवा अकादमी महाराष्ट्रातील शासन यांचा 1 वर्ष कालावधीचा उपस्थानक अधिकारी व अग्निप्रबंधक अधिकारी या पाठ्यक्रम पूर्ण केला असावा. द इन्स्टिट्यूशन ऑफ फायर इंजिनिअरिंग UK किंवा इंडिया यातील ग्रेड 1 ही पदवी प्राप्त केलेली त्या कॅन्डिडेटने असावी. ठीक आहे. BE फायर धारण केलेली असावी किंवा राष्ट्रीय राज्य अग्निशमन किंवा सेवा महाविद्यालयाकडे डिव्हिजनल फायर ऑफिसर याची अग्निशमन अर्थातच अग्निशमन अभियांत्रिकीमधली पदविका असणे आवश्यक आहे. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन हे या पदाकरिता लागणार आहे. शारीरिक पात्रतासुद्धा इथे देण्यात आलेली आहे. मग तुम्हाला उंची हे 165 सेंटीमीटर इतकी लागणार आहे. महिला उमेदवारासाठी 157 सेंटीमीटर लागणार आहे. छातीसाठी साधारण 81 सेंटीमीटर फुगवून आणि 86 सेंटीमीटर जास्त महिला उमेदवारासाठी लागून आहे. ठीक आहे. आणि पुढे वजन दिलेलं आहे 50 किलोग्रॅम म्हणजे आणि महिलासाठी आहे 46 kg. ठीक आहे.
आणि दृष्टी चांगली असावी. 6/6 स्टँडर्ड इथे लागणार आहे. आय स्टँडर्ड जे आहे 6/6 आहे. वयोमर्यादा उमेदवाराचे वय 40 वर्षापेक्षा जास्त असू नये. ठीक आहे. पदाचं नाव आहे, थर्ड आहे तुमचं पदाचं नाव आहे सहाय्यक सुरक्षा अधिकारी गट क. यातमध्ये S10ची वेतन श्रेणी आहे आणि एकूण एकच पद आहे. यामध्ये तुम्हाला बघू शकता शैक्षणिक पात्रता इथे देण्यात आलेली आहे. कोणत्याही विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी, लष्कर निमलष्कर दलातील समकक्ष पद अथवा पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अथवा समकक्ष पदावरील किमान 3 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. म्हणजे कोणत्याही शाखेतील पदवी आणि रिलिव्हंट ठिकाणचा एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे. आणि शारीरिक पात्रतासुद्धा इथे देण्यात आलेली आहे. आय स्टँडर्ड पण दिलेलं आहे. 6/6 स्टँडर्ड तुम्हाला लागणार आहे आय स्टँडर्ड. पुढे आहे पदाचं नाव पदाचं नाव स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक अधिकारी. यासाठी वेतन श्रेणी आहे S10ची. ठीक आहे. निरीक्षक म्हणून हे पद आहे. पुढे यामध्ये एकूण जागा आहेत 24. यामध्ये सिव्हिलशी रिलेटेड, स्थापत्याशी रिलेटेड शाखेतील पदविका किंवा औद्योगिक परीक्षण संस्थेतील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पाठ्यक्रम उत्तीर्ण, मराठी भाषेचं ज्ञान असणे हे आवश्यक आहे. पुढे दिलेलं आहे स्वच्छता निरीक्षक गट कचं पद आहे. एकूण 12 जागा आहेत. जागेचं डिस्ट्रीब्युशन इथे तुम्हाला दिलेलं आहे. मान्यता, यामध्ये तुमची शैक्षणिक अर्हता असणार आहे. मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी, स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे हे आवश्यक आहे. पुढचं 6वं जे पद आहे यामध्ये पशुधन पर्यवेक्षक गट कचं पद आहे. एकूण जागा आहेत 7. आणि यामध्ये तुम्हाला बघू शकता मराठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे HSC उत्तीर्ण असणे, HSC असणे आवश्यक आहे. पुढचं जे आहे तुम्हाला 2 वर्षाचा अनुभव देखील इथे लागणार आहे. आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशुसंवर्धनाची पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पुढे चालक म्हणजे ड्रायव्हरची जे पद आहे यामध्ये एकूण 15 जागा आहेत. यामध्ये तुम्ही SSC तुम्हाला लागणार आहे. त्यामध्ये शरीराचे देखील स्टँडर्ड इथे दिलेले आहेत. म्हणजे जे फिजिकल स्टँडर्ड इथे दिलेले आहे. वयोमर्यादा पण इथे लागू आहे. तुम्हाला उमेदवाराचं वय 30 वर्षापेक्षा जास्त असू नये असं लिहिलेलं आहे. क्लिअरली मेन्शन करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. आणि यामध्ये एकूण 15 जागा आहेत. मग आहे तुमचं गट क उद्यान गट सहाय्यक गट कचं पद आहे. यामध्ये एकूण 6 जागा आहेत. शैक्षणिक पात्रता तुम्ही बघू शकता. पुढे पदाचं नाव आहे अनुरेखक गट क. यामध्ये एकूण 9 जागा आहेत. या पदासाठी SSC उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. आणि शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे अनुरेखक आरेखक अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. आणि सोबतच मराठी भाषेचं ज्ञान असणे देखील आवश्यक आहे. पुढचं जे पद आहे अग्निशामक, यामध्ये एकूण 100 जागा आहेत. बऱ्यापैकी जागा आहेत. S6ची वेतन श्रेणी असणार आहे. यामध्ये तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन सोबत फिजिकल स्टँडर्ड, एज लिमिट हे एकत्रित इथेच देण्यात आलेले आहेत. तुम्हाला फिजिकल स्टँडर्ड आपण पूर्वी बघितलं होतं ते सेमच आहे. तिथे SSC उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता 6 महिने कालावधीचं अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम प्रगत पाठ्यक्रम ॲडव्हान्स जो कोर्स आहे तो पूर्ण असणे आवश्यक आहे. माजी सैनिकांना त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या 12 दिवस ते 30 दिवसाच्या प्रशिक्षण प्रमाणपत्राच्या आधारे त्यांची नियुक्ती देण्यास पात्र ठरवून त्यांना राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्रात 6 महिन्याचे प्रशिक्षण देण्यात यावे व समाधानकारक प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरची नियुक्ती देण्यात यावी. ठीक आहे. मराठी भाषेचं ज्ञान असणे देखील इथे तुम्हाला आवश्यक आहे. फिजिकल स्टँडर्ड आपण बघितलेलं आहे. आय स्टँडर्ड देखील इथे देण्यात आलं आहे. 6/6चं तुमचं स्टँडर्ड असणे आवश्यक आहे. पदाचं नाव आहे रोकपाल. या गटकचं पद आहे. यामध्ये एकूण 12 जागा आहेत. आणि पुढे तुम्हाला इथे दिलेलं आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखनाचे 40 शब्द प्रति मिनिट. ठीक आहे. यात एकूण जागा आहेत 12. इतर मागासवर्गीयासाठी तुम्हाला 2 जागा आहेत आणि महिलांची 1 जागा आहे. तुम्ही बघू शकता. पुढे तुम्ही बघू शकता मराठी भाषेचे ज्ञान असणे हे तुम्हाला आवश्यक आहे. या पदाचं नाव आहे रोकपाल. ठीक आहे. S6ची वेतन श्रेणी आहे यामध्ये तुम्हाला. आणि त्यानंतर तुम्हाला सर्वसाधारण सूचना दिल्या आहेत ज्या प्रत्येक नोटिफिकेशनमध्ये असतात. ठीक आहे. आणि यामध्ये आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे. आता
तुम्ही इथे बघू शकता एज वयोमर्यादा इथे देण्यात आलेली आहे. ठीक आहे. आणि जी वयोमर्यादा आहे ते 31/1/2026ला कन्सिडर करून वयोमर्यादा कन्सिडर करण्यात आलेली आहे. कमीत कमी तुम्हाला कमीत कमी एज 18 वर्ष कॅन्डिडेट पूर्ण असावा. ठीक आहे. राखीवसाठी 38, मागासवर्गीय अनाथसाठी 43. ठीक आहे. आणि जे प्रावीण्यप्राप्त खेळाडू आहेत अराखीव आहेत त्यांच्यासाठी 43 आणि मागासवर्गीय असतील त्यांच्यासाठी देखील 43 आणि दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त यांच्यासाठी अराखीवसाठी 45 आणि मागासवर्गीयसाठी देखील 45. माजी सैनिक यांच्यासाठी सेवेतील कालावधी अधिक 3 वर्ष आणि कमाल वयोमर्यादा 45 वर्ष इतकी चालणार आहे. अंशकालीन उमेदवार हे 55 कमाल त्यांची एज लिमिट इथे देण्यात आलेली आहे. अंशकालीन उमेदवारांची 55 वर्ष. ठीक आहे. असं प्रकारे आपण बघितली आहे. एज लिमिटसुद्धा बघितली आहे. आणि जर PDF तुम्हाला हवं असेल तर नोटिफिकेशन अपडेट नावाच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून तिथून तुम्ही हा PDF डाउनलोड करून संपूर्ण PDF एकदा परत बघू शकता. आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि शेवटची तारीख तुम्हाला लक्षात ठेवायची 18/3/2026च्या आधी तुम्हाला जे फॉर्म फिलिंगची प्रोसेस ही आटोपायची आहे. आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला कनेक्टेड राहा जेणेकरून जे नोटिफिकेशन येत आहे त्याचं सर्वात आधी नोटिफिकेशन जे आहे तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.